नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता पार्थ हा काव्याला गाडी शिकण्यासाठी फार फोर्स करत असतो. तो म्हणत असतो, नाही काव्या, काही झालं तरी तुम्ही गाडी चालवणार आहात आणि मी तुम्हाला गाडी शिकवणारच आहे, असं तो म्हणत असतो. तेव्हा काव्या त्याला म्हणत असते, नाही देशमुख, नाही, मी असं नाही करू शकत. आतापर्यंत ह्या काव्याला कोणीही गाडी चालवायला दिलीच नाही. त्या क्षणानंतर एकतर मी गाडीच्या पाठी किंवा सीटच्या बाजूला बसू शकते, पण मी काही झालं तरी गाडी नाही चालवू शकत. देशमुख, प्लीज तुम्ही माझं ऐकून घ्या, माझ्यावर विश्वास ठेवा ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, मी असं काही ऐकणार नाहीये. तुमचं काही झालं ना तरी तुम्हाला गाडी चालवायचीच आहे. तेव्हा पार्थला हे सगळं काही काव्या सांगितल्यानंतर आता पार्थ म्हणत असतो, मला एक गोष्ट सांगा काव्या, जर तुम्ही मला इथे एखादं काम सांगितलं आजच सकाळच, जर मी म्हटलं असतं मला श्रीखंड बनवायला येत नाही किंवा मला गॅस चालू करताना ना फार भीती वाटते, ह्या सगळ्या गोष्टी मी जर तुम्हाला बोललो असतो तर काय झालं असतं सांगा बरं, बोला ना. ह्या सगळ्या गोष्टी मी केल्या असत्या तर तुम्हाला कसं वाटलं असतं? तुम्हाला वाईट वाटलं असतं ना? पण मी ते सगळं केलं. मी कुठे म्हटलं की मला आगीची भीती वाटते, मला हे होत्य, मला ते होत्य? मी असं म्हटलं का? आणि आणखी एक गोष्ट, वर ते गुंड हल्ला करत होते तेव्हा तुम्ही स्वतःवरती हॉकीस्टिक घेतली आणि मला वाचवलं. पण त्यावेळेस मी जर तुम्हाला वाचवलं असतं, मला जर काही झालं असतं तर तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला असतात की नाही? असं म्हटल्याबरोबर काव्या पार्थच्या एक कानाखाली वाजवते आणि म्हणत असते, एक मिनिट देशमुख, हे सगळं तुम्ही काय बोलताय? आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले ना गेली की नाही? त्यावर पार्थ म्हणत असतो, हो, तुम्ही मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलाच, पण मला एक गोष्ट सांगा, जर तुम्हाला हे लागलं असतं तर मी तुम्हाला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो असतो की नाही? त्यावर काव्या म्हणत असते, देशमुख, तुमचं हे काय चाललंय? प्लीज तुम्ही काही करा, पण मला ना गाडी शिकवायची नाहीये, प्लीज देशमुख, प्लीज. तेव्हा पार्थ म्हणत असतो, पण काव्या, असं नाही चालणार. हे बघा, काव्या स्ट्रॉंग आहे, काव्या काहीही करू शकते. आणि त्याहूनही सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण याला जर एखादी गोष्ट अचीव करायची असते. जर मला सांगा, आता जर मला लागलं असतं तर माझा अपघात झाला असता तर तुम्ही काय केलं असतं? म्हणजे त्यावेळेस ती म्हणते, मी तुम्हाला दवाखान्यात घेऊन गेले असते, मग ड्रायव्हर वगैरे तिथे नसता, काय झालं नसतं तर मी गाडी चालवली असते आणि दवाखान्यात घेऊन गेले असते. मग तेव्हा पार्थ म्हणत असतो, झालं तर मग त्यामुळे तुम्हाला आता गाडी शिकायची आहे आणि मला दवाखान्यात नाही, पण माझा डबा तर ऑफिसला घेऊन येऊ शकता, असं पार्थ त्या काव्याला सांगतो. इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा छोटस नंदिनीच बाळ बनलेला असतो, जेव्हा नंदिनी आई होई आहे असा विचार करते, तेव्हा जीवाच्या मनात हुके येते आणि तो लहान बाळाचे सगळे मोमेंट इथे नंदिनी समोर करून दाखवत असतो. गालाला काळा टिक्का लावलेला असतो आणि त्यावर टॉवेल पांघरून घेतलेला असतो आणि हे सगळं जीवाने इथे केलेलं असतं आणि तेव्हा नंदिनी खुश झालेली असते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इथे आता रम्या छान तयार झालेली असते आणि तेव्हा वसू तिथे आणि म्हणत असते, काय रम्या, आज कुठे निघाली आहेस? काय चाललंय तुझं? त्यावर रम्या म्हणत असते, अगं कुठे म्हणजे, अगं पार्थचा मेसेज आला होता आणि त्याने सांगितलंय की ऑफिसला जा म्हणून. काय काय सांगतेस काय? हो अगं, पण तो कुठे गेलेला आहे? तुला ऑफिसला जायला सांगितले? त्यावर ती म्हणत असते, अगं त्याचं काय आहे ना, त्याची जी काही तात्पुरती बायको आहे ना, त्या तात्पुरत्या बायकोला तो इकडे गाडी शिकवायला घेऊन गेलाय. काय? हो, हे बघ, तू मला काही सांगू नकोस. त्याने पण मला काही सांगितलं नाहीये, पण त्या तात्पुरत्या बायकोचा माझ्यावर फार विश्वास आहे ना, आणि माझ्यावर फार विश्वास असल्याकारणाने तिने ह्या सर्व गोष्टी मला सांगितल्या आहे. पण प्लीज हा आई, उगाचच तू हे सगळं कोणाला सांगू नकोस. तेव्हा वसू म्हणत असते, नाही ग बाई,
मी कशाला उगाचच कोणाला सांगत आहे, मी कोणालाही नाही सांगत, पण काय रम्या हे तात्पुरती बायको हे नाव मात्र फारच भन्नाट ठेवलेस. तू आवडलं ब्र का मला. तेव्हा रम्या म्हणत असते, हो ना, छान आहे ना ब्र. रम्या मी काय म्हणते ऐक ना, ह्या तात्पुरत्या बायकोच्या नावावर एखादं नाटक करायचं का. तेव्हा रम्या म्हणते, हो चालेल ना, पण नाटकाचा ओनर मीच असणार आणि नाटकसुद्धा मीच रचणार बर का. तर आता इथे रम्या ही छान तयार होऊन निघालेली असते. तेव्हा वसू म्हणत असते, पण ऐक ना बाई, मी आता इकडे मान्नीला सर्व गोष्टी सांगितल्यात, मग तो विजय मितकरी कधी भेटायला येणार आहे किंवा घरी त्याची फॅमिली कधी येणार आहे ते तेवढे बघा. त्यावर रम्या म्हणत असते, हो आई, तू काळजी करू नकोस. चल बाई, मला खूप भूक लागली, मी जाऊन आपला चहा नाश्ता काहीतरी बघते. तर आता येथे रम्या तिचा आवरत असताना तिच्या मोबाईलवर एक अननोन नंबरवरून हाय गुड मॉर्निंग असा मेसेज आलेला असतो. तेव्हा रम्या म्हणत असते, हा अननोन नंबरवरून आलेला मेसेज नेमका कोणाचा असेल असा विचार करते. आणि त्यानंतर आता एक व्हॉइस नोटसुद्धा असते आणि व्हॉइस नोटमध्ये आता विजय मितकरीची असते आणि तो म्हणत असतो, हाय गुड मॉर्निंग. कारण रम्याने इथे हू आर यू असा मेसेज टाकलेला असतो आणि त्यावर तो तिकडून रिप्लाय आलेला असतो, हाय गुड मॉर्निंग. काय मिसेस, मीरी ओळखलं नाही तुम्ही आम्हाला आणि आमचा नंबर आणखी सेव्ह नाही केला. त्यावर रम्या आता थोडीशी स्वतःला नॉर्मल करण्याचा प्रयत्न करून एक पुन्हा व्हॉइस नोट पाठवते आणि म्हणत असते, सॉरी हा मिस्टर मतकरी, त्याचं काय ना, मी विसरली कामाच्या गडबडीमध्ये. व्हेरी गुड मॉर्निंग असं म्हणून आता तिने त्याला एक 20 नोट पाठवलेली असते आणि 20 नोट पाठवल्यानंतर इथे लगेचच ती म्हणत असते, गुड मॉर्निंग आणि मिसेस मतकरी माय खूट मी तर फक्त आणि फक्त मिसेस देशमुखच असणार आहे असं म्हणून पुन्हा हसायला लागते. दुसऱ्या बाजूला मिथून काका डायनिंग टेबलवर कोडे सोडवत बसलेले असतात. तेवढ्यातच तिथे वसू येते. आता तिथे वसू आल्यानंतर ती म्हणत असते, काय हे सगळेजण कुठे गेलेत. डायनिंग टेबलवर तर कोणी दिसत नाही, इथे कोणाच्या सुना दिसतात नाही. ते कोणी दिसतंय म्हणजे ही माने नाही, तिच्या सुना नाहीत, कोणीच नाही, इथे सर्वजण कुठे गेले असं ती बोलत असते. आणि तेव्हा इथे मिथून म्हणत असतो, काय चालले तुमचं. असतील त्या लोक इथेच कुठेतरी होतेच. तर मी विचारण्याचा प्रयत्न करते ना, सर्वजण कुठे गेलेत. मला नाश्ता करायचा आहे. नाश्ता मी काय म्हणतो हे बघा ना, मी मस्त कलिंगड कापलेला आहे. तुम्हाला कलिंगड खायचं आहे का. जर तुम्हाला कलिंगड खायचं असेल तर सांगा, मी मस्त कलिंगड कापले. तेव्हा माने म्हणत असते, काय चालले मिथून, तुझं मला कलिंगड नको आहे. मला काय हवं आहे तर मला फक्त आणि फक्त इथे पोहे, उपमा किंवा थालीपीठ हेच हवंय. तेव्हा मिथून म्हणतो, वा आय लाईक इट थालीपीठ, आय लाईक इट थालीपीठ असं म्हणून पुन्हा तो त्याचं कोड सोडवायला सुरुवात करतो. दुसऱ्या बाजूला आता पार्थ काव्याला रस्त्यावर गाडी काढलेली असते आणि तिथे घेऊन आलेला असतो. आता काव्या म्हणत असते, देशमुख काय आहे हे म्हणजे डिरेक्टली तुम्ही एवढी मोठी गाडी आणलीत मला शिकवण्यासाठी. देशमुख काय हो, हे आता माझा आणि ह्या लेकराचा जीव घेणार आहात का तुम्ही. असं कसं करू शकता. त्यावर पार्थ म्हणत असतो, करायचं तर मोठंच करायचं, छोट्यात काही मजा नाहीये. काव्या असं काय करताय. नाही हो देशमुख, अहो काहीतरी होऊ शकतं, नाही जमणार आहे मला हे सगळं काही करणं. का असं करताय तुम्ही. हे बघा प्लीज प्लीज देशमुख असं करू नका. त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही कव्या, मी अजिबात कोणाचं काही ऐकून घेणार नाहीये. सांगितलं ना तुम्हाला की तुम्ही ही गाडी चालवणार आहात म्हणून. आणि कव्या म्हणत असते, हो का, मी आहे ना, मी तुम्हाला शिकवणार आहे ना. तेव्हा कव्या म्हणते, तुम्ही आहात ना माझ्यासोबत, मग काही जरी झालं ना तरी सुद्धा काही झालं, काही प्रॉब्लेम आला तर सर्व आरोप तुम्ही तुमच्यावर घ्याल ना. तेव्हा पार्थ म्हणत असतो, हो गमाची बाय हो, सगळ्या घराचा भार मीच घेईल आणि सगळं काही मीच करेल, तुम्ही अजिबात करू काहीच काळजी करू नका असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं असतं. आता ह्या सर्व गोष्टी सांगितल्यानंतर
आता काव्या ही ड्रायव्हिंग सीटवर बसते आणि पार्थ तिच्या बाजूच्या सीटवर बसलेला असतो. आता तो तिथे बसल्यानंतर काव्याला ज्या काही बेसिक गोष्टी आहे, ब्रेक असो, रेस असो, वायफर असो, त्यानंतर गाडीचा हॉर्न असो, ह्या सगळ्या गोष्टी तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर राईटला जायचे असेल तर कोणता सिग्नल द्यायचा, लेफ्टला जायचे असेल तर कोणता सिग्नल द्यायचा, या सर्व गोष्टी तो इथे तिला समजावून सांगत असतो आणि काव्यात तिथे करत असते. आता त्याच संधीचा फायदा इथे पार्थ घेतो आणि त्याच संधीचा फायदा पार्थने घेतल्याबरोबर इथे तिच्या गालावर तो किस करतो. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख काय चालले, हे तुमचे काय करताय तुम्ही हे. त्यावर आता लगेच पार्थ म्हणत असतो, काही नाही, ते काय झालं ना, तुमचा गाल ना फारच माझ्या जवळ आला होता आणि तुमचा गाल माझ्या फार जवळ आल्याकारणाने मी ते सगळं काही केलं आहे, सॉरी असं सुद्धा तिथे तो बोलत असतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता आणखी नाश्ता तयार नसतो आणि त्यानंतर मग आता वसू तिथेच बसते आणि जो मिथुन आहे त्या मिथुनला ती आता कोड सोडवण्यासाठी मदत करत असते. तेवढ्यातच मानिनी येते आणि वसू म्हणत असते, काय बाई मानिनी, आलीस का काय, तुझ्या सुना कुठेत काय, कुठे, किती भूक लागलेली आहे, कर्णाबाई काहीतरी पटकन, मला नाश्ता मिळणार आहे का नाही. तेव्हा मानिनी म्हणते, हो सॉरी आलेच आहे, लगेचच आता थोड्याच वेळात करायला घेते, असं मानिनी म्हणते. आणि मानिनी असं म्हटल्याबरोबर आता तिला चक्कर येत असते. आता चक्कर येत असताना बाहेरून इथे आपली नंदिनी आणि जीवा हे दोघेजण येत असतात आणि दोघेही जण येत असताना आता मानिनीला चक्कर येताना हे दोघेजण पाहतात आणि पाहिल्यानंतर जीवा जोरातच ओरडतो, आई असं म्हणून हाक मारतो आणि आई अशी म्हणून हाक मारल्याबरोबर इकडे आता लगेचच धावतच इकडे सगळेजण उठतात आणि वसू म्हणत असते, अग बाई मानिनी, काय झालं तुला, काय झालं, ठीक आहेस ना, तू बरी आहेस ना. तू त्यावर लगेच आता मानिनीला पाणी देण्यात येतं आणि मानिनी पाणी प्यायल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच जीवा म्हणत असतो, काय झाले आई, तू ठीक आहे ना सगळं. पण आता मानिनी बोलायला ही वसू बोलायला सुरुवात करते. ती म्हणत असते, काय बाई, खरंच ना घरामध्ये दोन सुना आहे, पण एकीच सुद्धा चित्तायावर नाहीये काय. नंदिनी कुठे गेली होतीस, भटकायला सकाळी इथे मानेला चक्कर आली, ते तुला दिसत नाही का. तेव्हा जीवा म्हणत असतो, एक मिनिट वसवत्या, आता आईला चक्कर आली, त्यामध्ये नंदिनीची काय चूक आहे, बोला ना, असं का विचार बोलतेस तिला तू, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच नंदिनी म्हणत असते, नाही जीवा तुम्ही शांत हो ना प्लीज, खरं तर चूक माझीच आहे काय, त्याचं काय आहे ना, इथे खरंचच बहुतेक ना मलाच लक्षातच नाही आलं, मी अशी बाहेर गेले, सॉरी हा. अरे जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी काय आहे, सॉरी का म्हणतेस तू, तुझा काय संबंध आहे, आईला चक्कर आलेली आहे, पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुझी चूक आहे आणि तू का उगच सॉरी म्हणत राहिलेली आहेस, असं आता इकडे ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आता मानिनीला इथे त्रास होत असताना लिंबू पाणी देण्यात येतं आणि लिंबू पाणी दिल्यानंतर आता मिथुन मात्र वसूला गप्प करत असतो. लगेचच तो म्हणत असतो, काय चाललंय हे वसूताई, तुमचं वेळ काय, प्रसंग काय, आणि तुम्ही हे सगळं काही सावरायचं सोडून काय करताय, तुम्ही असं कसं बरं बोलू शकता, जरा तरी शांत हो ना, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी बोलून नेमका अजून काय वाढवताय, असं इकडे आता तो बोलतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की दुसऱ्या बाजूला आता काव्याच जी काही एक्झाम आहे ती सुरू असते. आता काव्या म्हणत असते, खरंच ना हे सर ना डेंजरच आहे, हा बोका म्हणजे खूप झेलणं जड आहे बर का, डायरेक्ट एवढी मोठ्या गाडीत आणून बसवले आणि डायरेक्टच एक्झाम द्यायला लावली, काय करायचं खरंच. त्यावर पार्थ म्हणत असतो, काही म्हणालात का. तेव्हा काव्या म्हणते, नाही छे अजिबात नाही, काहीही बोलले नाही मी कोण बोलणारी बाबा, आता काय तुम्हीच गाडी शिकवणार आहात म्हटल्यावर होऊ दे, श्री गणेशा जे व्हायचं ते तेव्हा पार्थ म्हणत असतो, घाबरू नका हो,
काव्या मी आहे ना, काही होणार नाहीये. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तेव्हा काव्या चावी फिरवते आणि चावी फिरवल्याबरोबर गाडी सुरू होते आणि लगेचच थोडीशी गाडी पुढे जाते. आता काव्या ओरडते आणि म्हणत असते, देशमुख देशमुख वाचवा वाचवा. त्यावर पार्थ म्हणत असतो, 1 मिनिट काय झाले, काही झालं नाही. उगाचच आऊच भाऊ का करताय, का वरताय, उगच शांत बसा. तेव्हा काव्या म्हणते, पण बघितलंत ना आता काय झालं, गाडी सुरू झाली. हा मग चावी फिरवल्यावर आणि आपण इथे ऑन केल्यावर गाडी सुरूच होणार ना. हा ते तर आहेच, पण देशमुख गप्प बसाव. काव्या मी आहे ना, मी शिकवणार आहे ना तुम्हाला, मग कशाला उगचच काळजी घेतात. जरा शांत बसा आणि काही जरी झालं तरी सुद्धा कारण द्यायची नाही, समजलं तुला. आता काव्या खूप घाबरलेली असते. दुसऱ्या बाजूला मानिनीला भेट बेडरूममध्ये घेऊन जातात आणि मानिनीला बेडरूममध्ये घेऊन गेल्यानंतर इथे आता जीवा म्हणत असतो, खरं तर आई तुला एक गोष्ट सांगू का, म्हणजे जीवाने आतापर्यंत झालेलं सगळं मानिनीला सांगितलेलं असतं की कशा पद्धतीने इकडे नंदिनीच वजन वाढलेलं तिला असं वाटलं. आणि त्याच्यानंतर तेव्हा मानिनी म्हणत असते, किती वेळा सांगितलेलं जीवा, एखाद्याला असं हिनावून बोलू नये बाळा. कोणाच्या मनाला एखादा शब्द लागतो, कोणाला तो सहन होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी तुला समजायला हव्यात ना. तेवढ्यातच नंदिनी येते आणि नंदिनी तिथे आल्यानंतर मानेन यासाठी तिने फ्रेश असं कलिंगर कट करून आणलेलं असतं. तेव्हा आता ती म्हणत असते, आई तुम्ही हे कलिंगर खाऊन घ्या आणि जीवा तुम्हाला नाश्ता करायचा नाही का, हे बघा तुमच्यासाठी मस्त मी अंडी बॉईल करून ठेवली आहे, ज्या बरं पटकन खाऊन घ्या. तेव्हा जीवा म्हणत असतो, माझ्यासाठी अंडी बॉईल केलीस, पण तुझ्यासाठी काय केलेस. तेव्हा ती म्हणते, नाही असू द्या ना, खाईल नंतर काहीतरी. तेव्हा जीवा म्हणतो, मला वाटलंच होतं मी तुझ्यासाठी पण अंडी आणि त्याचबरोबर इथे कलिंगरच्या मस्त असा फ्रेश ज्यूस बनवतो आणि दोघं मिळून खाऊया असं म्हणून तो निघून जातो. आता मालिनीला कलिंगर खायला दिलेलं असतं. आता नंदिनीसुद्धा तिला कलिंगर भरवते. तेव्हा लगेच आता नंदिनी मालिनी समोर कान पकडते आणि तिला सॉरी म्हणत असते. मालिनी म्हणत असते, अगं नंदिनी वेडी आहेस का तू, का सॉरी म्हणतेस, तू काही केलेलं नाहीस, वेडी आहेस का तू. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही आई खरं तर मी ह्यांच्याबरोबर वॉकला गेले होते आणि मी ह्यांना जाता वेळेस म्हटलं होतं की मी सर्वांसाठी नाश्ता करते, पण हे म्हणाले की अगं आता 6 वाजलेत, आपण सगळे उठेपर्यंत परत येऊ आणि आल्यानंतर नाश्ता वगैरे बनवू. या सर्व गोष्टी ते मला बोलले आणि त्यामुळे मी गेले. त्यावर मानिनी म्हणत असते, अगं नंदिनी वेडी आहेस का, उलट तू ऑकला गेलीस आणि ह्या सर्व गोष्टी केल्यास ना, त्यामुळे मला आनंदच झालाय. उलट माणसाने स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे, स्वतःला वेळ दिला पाहिजे. काम, घर आणि त्याचबरोबर इकडे ही प्रोफेशनल लाईफ, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण स्वतःला सुद्धा थोडंसं सावरलं पाहिजे की नाही. नंदिनी मग ह्या सगळ्या गोष्टीचा एवढा विचार का करतेस बरं, तू नाही केला पाहिजे. त्यावर नंदिनी म्हणत असते, पण आई सॉरी, खरंच सॉरी. अग बास नंदिनी, आता किती वेळा सॉरी म्हणणार आहेस, काही गरज नाहीये मला एवढ्या वेळा सॉरी वगैरे म्हणण्याची. असं म्हटल्यानंतर आता शेवटी मालिनीने सुद्धा तिला सपोर्ट केलेला असतो आणि मानिनी म्हणत असते, हे बघ नंदिनी तुला एक गोष्ट सांगू का, तू वॉक करतेस, ह्या सर्व गोष्टी करतेस, ती गोष्ट चांगलीच आहे, पण बाळा ऐक, तुझं वजन वगैरे अजिबात वाढलं नाहीये आणि तुला सांगू का, तू आहे त्याच ह्याच्यामध्ये फार छान दिसतेस. पण हे बघ, तुला जर इथे योगा करायचं असेल, एक्सरसाइज करायचं असेल, वॉक करायचं असेल तर ते तू आरामात कर, पण इकडे स्वतःला गिल्ट अजिबातच वाटून घेऊ नकोस. असं सुद्धा आता इकडे नंदिनीला मानिनी सांगत असते. तेव्हा नंदिनीला खूप छान वाटत असतं. आता इकडे नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का आई, मी फार नशीबवान आहे. गेल्या जन्मी मी नक्कीच काहीतरी पुण्याचं काम केलं असेल आणि त्यामुळे मला ह्या जन्मामध्ये तुमच्यासारखी गोड अशी सासू मिळाली आहे. त्यावर मानिनी म्हणत असते, हो का, मग तर बहुतेक मी सुद्धा तेवढीच लकी असावी.
तेव्हा नंदिनी म्हणते, तुम्ही आणि काल की असाव्यात. त्यावर मानिनी म्हणत असते, मग मला सुद्धा एवढी गोड अशी सून भेटलीच आहे ना. त्यावर तितक्यात जीव आता ती 3 असे सरबताचे ग्लासेस घेऊन आलेला असतो आणि तो म्हणत असतो, अरे वाह 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 वा वा, तुम्ही सगळेजण लकी आहात. तर मग माझं काय माझ्यासाठी आणि मी कोणासाठी लकी आहे की नाही. त्यावर नंदिनी म्हणत असते, हो तर तुम्ही सुद्धा तेवढेच माझ्यासाठी लकी आहात. असं म्हणून तिने आणलेले ते सर्व त्याचे क्लासेस देत असतो. तेव्हा अंबानी म्हणत असते, अरे मी कलिंगड खाते माझ्यासाठी नकोय. तेव्हा तो म्हणत असतो, अगं हे खा, हे फार इझी आहे, हे पटकन तुला जमेल आणि जाईल. असं म्हणून शेवटी तो आता जीवाला सुद्धा जीवाने आणलेलं मांडणीला सुद्धा सरबताचा ग्लास देतो आणि सरबत प्यायला सांगत असतो. तेव्हा माने सरबत पीत असते, तर इकडे आता नंदिनीने सुद्धा सरबताचा ग्लास घेतलेला असतो आणि तिघेजण मिळून आता इकडे सरबत पिणार असतात. आता तिघेजण चेस करतात आणि सरबत पीत असतात. आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढेच. उद्याचा भाग सुद्धा फार इंटरेस्टिंग असणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे जी रम्या आहे ती रम्या इथे एका वेळेला डिमोटिवेट करण्याचं काम करते. ती म्हणत असते, हे बघ रम्या, आग, पाणी आणि गाडी ह्या 3 वस्तूंसोबत अजिबात कधीच खेळू नये. तर आता दुसऱ्या दिवशी काव्या गाडी चालवत असते. तेवढ्यातच 3 शाळकरी मुलं गाडीच्या समोर येतात. काव्याला थोडासा ब्रेक लागायला जमत नाही आणि तेव्हा ब्रेक लावायला न जमल्यामुळे त्या गाडीतील एक जो मुलगा आहे तो मुलगा इथे जखमी होतो आणि तो मुलगा जखमी झाल्यानंतर त्याच्या गुडघ्याला लागलेलं असतं. आता काव्या म्हणत असते, काय रे पोरांनो, मी किती हॉर्न देत होते. एवढा हॉर्न दिल्यानंतर तुम्ही हे सगळं काही कसं करू शकता. डोक्यावर पडलेला आहात का तुम्ही. काय चाललं आहे तुमच्या रस्त्याने, कळेन नीट चालता येत नाहीये का. त्यावर आता इकडे तो मुलगा म्हणत असतो, ओ ताई, एक तर आमच्या पायाला लागले आणि तुम्ही वरून आम्हाला लाच बोलताय. त्यावर आता आम्ही कसं शाळेल. आता इकडे एक मुलगा म्हणत असतो, छे हो, इकडे ह्यांना काय गाडी चालवायला जमणार आहे. मुलींना फक्त घरकाम जमतं आणि घरात बसूनच इथे मेकअप करायला जमतो थोडी ना, ह्यांना गाडी चालवायला जमणार आहे. असं म्हटल्यानंतर काव्याला राग येतो आणि काव्या म्हणत असते, ठीक आहे, चॅलेंज करताय तुम्ही मला, तर तुमचं हे चॅलेंज मला एक्सेप्ट आहे. असं म्हणूनच आता काव्या गाडीमध्ये बसते. ते 3 मुलं पाठीमागे बसतात. काव्या सीट बेल्ट लावते आणि आता सुसाट वेगाने काव्या शेवटी गाडी चालवायला शिकलेली असते. पार्थला फार कौतुक वाटत असते. असो शेवटी काय, तर काव्याने खायनली गाडी चालवलेली असते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.